वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी अमरावतीहून। अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातील गोपी इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकली। या दुर्घटनेत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हरदोली गावातील 29 वर्षीय सौ मोनाली सुनील कोडापे यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला। मोनाली या फक्त आठवडाभरापूर्वीच या कंपनीत कामाला रुजू झाल्या होत्या। कारखान्यात थिनर आणि टर्पंटाईन सारखी ज्वलनशील रसायने असल्याने ड्रमला आग लागताच पूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। यावेळी कारखान्यात 6 ते 7 महिला कामगार होत्या। आगीने इतका वेग घेतला की शटर बंद असल्याने बाहेर पडणे कठीण झाले। एक महिला जखमी झाली तर इतरांनी कसेबसे जीव वाचवला, पण दुर्दैवाने मोनालीला वाचवता आले नाही। अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। ही बातमी समजताच आदिवासी युवा क्रांती दलाला माहिती मिळाली। कृष्णाभाऊ परतेकी यांनी ताबडतोब माहिती दिल्यानंतर रामेश्वर युनाते, कृष्णा परतेकी, दिनेश टेकाम, रामेश्वर उईके आणि इतर समाज बांधवांनी सामाजिक जबाबदारी म्हणून घटनास्थळी धाव घेतली आणि बाहेरून आलेल्या मोनालीच्या कुटुंबियांना आधार दिला। या दुर्घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कंपनीत अग्निसुरक्षा व्यवस्था होती का? शटर का बंद होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस तपास सुरू आहे। मोनालीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। वुमन्स 24 न्यूज तर्फे तिच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना। अधिक अपडेट्ससाठी आमच्या सोबत रहा। धन्यवाद।